होय, माझं गाव बदलत आहे. एकलहरे. एकलहरे गाव छोटेसे असले तरी येथील ग्रामस्थांमध्ये मोठी जिद्द आहे. गावात हनुमान मंदिरातून भक्तीचा घंटानाद निनादत असतो. जिल्हा परिषदेच्या शाळेने येथे शिक्षणाची वाट प्रज्वलित ठेवली आहे. गावातून बकरा नदी वाहते. भिल्ल बांधवांची मोठी वस्ती असून एकलहरेकर शेतीही प्रयोगशीलतेने करतात. मजूर वर्गही आहे. कापूस, मका अशी पिके घेतली जातात. मंगेशदादांनी जे काम आपल्या एकलहरे गावात आणलेले होते किंवा दिलेले तर शब्द वापरला होता दादांनी, जल जीवन मिशन या अंतर्गत पाण्याची टाकी, एकलहरे ते जांभळी रस्ता जोडणारा पूल नदीला एकदम उत्तम प्रकारे असा हा पूल बांधला गेलेला आहे. दादा इथं 5/10/2022 रोजी शहीद जवान लक्ष्मण उत्तम परदेशी यांच्या अंत्यविधीसाठी आलेले होते. दादांनी हा शब्द वापरला होता की मी या जवानाचं स्मारक या गावाला बांधून देईन. दादांचा हा शब्द आज खरा ठरतोय आणि तो सार्थ ठरतोय. आज आपण हे काम पाहतोय, बिलकुल काम तयारीला आहे आणि प्रगतीवर आहे. धन्यवाद. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी एकलहरेकरांच्या कष्टाळू वृत्तीला साथ दिली असून विकास कामांचे कुदळ मारले आहे. एकलहरेमध्ये विकास कामांचीही लहर आहे. एकलहरे गावाजवळ पुलाचे जोड रस्त्यासह बांधकाम ₹2,50,00,000 पूर्ण झाले आहे. यामुळे गावातल्या लोकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा मिळेल. याशिवाय एकलहरे शिवारात 193 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळी अनुदान ₹37,53,000 जमा करण्यात आले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत झालेली आहे. एकलहरे पाणी पुरवठा योजना ₹53,63,000 मध्ये मंजूर आहे आणि काम प्रगतीपथावर आहे. यामुळे गावात स्वच्छ पाण्याची उपलब्धता होईल. तसेच एकलहरे येथील शहीद लक्ष्मण परदेशी चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी ₹30 लाख मंजूर असून काम प्रगतीपथावर आहे. शहीद स्मारकाच्या माध्यमातून आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी शहीदांना आदरांजली वाहिलेली आहे. या सर्व कामांमुळे एकलहरे गावाच्या विकासाला गती मिळेल आणि स्थानिक नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहे. मंगेशदादा चव्हाण यांनी गावात आपला शहीद जवान लक्ष्मण उत्तम परदेशी यांचं स्मारक आपल्या आमदार मंगेशदादा यांनी पूर्णपणे काम केलं. गावामध्ये भरपूर कामे केले त्यांनी. आमच्या ते पुलाचे अडथळे येत होते, पाणी पावसात जाता येत नव्हतं, त्याला पण पैसे मिळवून दिले आणि टाकीचं काम केलं. परत आपल्या गावातील सगळ्या म्हणजे मंडळी त्यांचा एकदम आभार मानतो. असं तरुण तडफदार असे उमेदवार आपल्या गावाला पाहिजे आणि त्यांना साथ द्यायला पाहिजे आपण. एकलहरेचे ग्रामस्थ आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या अशा डॅशिंग व्यक्तिमत्वाचे कौतुक करतात. दुसऱ्यांदा विजयी होऊन आमदार मंगेशदादा चव्हाण विधानसभेत पोहोचणारच. आम्ही त्यांच्या विजयासाठी सज्ज आहोत म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिरसे. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र.